अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला कडाडून विरोध करीत 59 जातींचा भव्य दिव्य असा महामोर्चा उमरखेड उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकलाय। अनुसूचित जाती उपवर्गीकरणाची प्रक्रिया त्वरित थांबवून न्यायमूर्ती बदर समिती रद्द करा या प्रमुख मागणीसाठी उपवर्गीकरण विरोधी कृती समिती उमरखेडच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आलेल्या या महामोर्चात बौद्ध समाज बांधवांसह आंबेडकरी विचारांचे समर्थक, महिला, पुरुष, युवती, युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। हा मोर्चा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणामधून निघाला व शहरातील प्रमुख मार्गावरून घोषणाबाजी करत न भूतो न भविष्यती असा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला। यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले। समाजाला 1% नाही, 1,00,000% विरोध नाही। महातन समाजाने आरक्षण उपवर्गीकरणाचे मोर्चे काढावेत, शेवटी बापांनी त्यांना तो अधिकार दिला, पण त्या वर्गीकरण रद्द करण्यासाठी आम्हाला अधिकार बापांनी दिला। एक म्हणाला दादा तुम्ही लई संविधान सांगता म्हणे व्हिडिओ आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय होय की कसा आहे बोलता तुम्ही, तुम्हाला सुप्रीम कोर्ट मान्य नाही, तुम्ही सुप्रीम कोर्टावर टीका करता। होय, सुप्रीम कोर्टावर टीका करतो का? 20 मार्च 2026 सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत, जय मल्ल्या बागची, विपुल एम पांचोली 3 जजच्या खंडपीठाने सांगितलं की हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, त्यांनी कोणता निर्णय घेतला असेल त्या निर्णयाला कायदेशीर घोडा लावण्याचा अधिकार बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेला आहे। आणि त्या घोड्याचं नाव आहे आर्टिकल 19(1) अभिव्यक्ती स्वातंत्र्य, म्हणजे भियायची गरज नाही, सगळं नियमानं होत आहे। एखादा व्यक्ती होता ना, बौद्ध समाजाचा व्यक्ती होता ना, माता समाजाचा व्यक्ती होता, मग असं असताना उपवर्गीकरणाचा निर्णय घेतलाच कसा याचा विचार आपण करायला पाहिजे। काय आहे की बदर समिती 4 डोक्याने घेतलेला हा निर्णय बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला हे अधिकार आहे। संविधानामध्ये छेडखानी करण्याचा अधिकार कोणालाही दिलेला नाही आणि या ठिकाणी खरंच देशाची संधी दिली, त्याबद्दल तुम्ही सगळे शेर आहात बाबासाहेबांचे, तुम्ही शेरणी आहात। वाघ कधी बाजारात विकला जात नाही आणि विकणारे आहेत हे 4 माताल समाजाची काही 10% लोक आहेत आपल्या विरोधात बोलणारी, समाजाच्या विरोधात बोलणारी। यांना वेळ पडली आणि समजून सांगण्याचा प्रयत्न करू, ऐकल्याने हरकत नाही, पण यांचा हिसाब केल्याशिवाय गप्प बसणार नाही। आम्ही बाबासाहेबांच्या विरोधी आहोत, आम्हाला संघर्ष करायची सवय आहे। ओबीसी साठी आम्ही रस्त्यावर आलो, मुसलमानासाठी आम्ही संघर्ष करायला रस्त्यावर आलो, मागण्यासाठीही आम्ही रस्त्यावर आलो। तुम्ही इतिहास पहा, अॅट्रॉसिटी काय असते ही महाराणी शिकवली, बौद्धांनी शिकवली। मागावर प्रचंड अन्याय झालेले आहेत। नागपूरला तो जो हत्याकांड झाला कोणता होता तो? कोई उसे स्कूल में बैठकर स्कूल को सबक सिखाकर चला गया, मारे गजब का बेटा तुम्हारा मेरा बाप स्कूल के बाहर बैठकर इस देश की तकदीर लिखकर चला गया। अरे म्हणून आमचा बाप एवढा मोठा आहे, 1-2 डिग्र्या 2-4 डिग्र्या मोठा हो, 32 डिग्र्या 64 डिग्र्या एवढा मास्टर ऑफ किंग होता आमचा बाप। म्हणून मला म्हणायचंय वर्गीकरणाचे चालू केलं या भडव्याला शांत करण्यासाठी आम्ही तुम्ही आलो। आता तुझ्या हातीच आहे, मग बाकीच्या समाजाचं काय रे? समाजाचं काय नेहमी राहतो नटून खटून, सांगणारी गाडी आणि तुझ्या कुठून जातो बाळमध्ये खातो कोंबडीचे पाय, मग समाजाचं काय रे? बापू समाजाचं काय?